स्वाधार योजनेसाठी लास्ट इयरला ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते म्हणजे सन 2023-24ला, तर त्यांची अजूनपर्यंत एकही इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे, म्हणजे एकही रुपया त्यांना मिळालेला नाही आहे मागच्या वर्षीचा. आणि या वर्षीचे सुद्धा अर्ज करत आहेत, परंतु याबद्दलची सुद्धा संपूर्ण ज्या इन्स्टॉलमेंट कधी येणार आहे याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की सन 2023-24ची इन्स्टॉलमेंट कधीपर्यंत येईल आणि 24-25चे जे आता सध्या आपण फॉर्म भरत आहे तर यांचे जे स्वाधारचे पैसे आहे हे कधीपर्यंत येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण स्वाधारबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे की सन 2023-24ची एक पण इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे. तर विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की यावर्षी 2 इलेक्शन झालेले आहे. 2 इलेक्शन झाल्यामुळे कमीत कमी 4 ते 5 महिने गव्हर्नमेंट ऑफिसचे काम संपूर्णपणे बंद असतात, कारण त्या पिरियडमध्ये आचारसंहिता असतात. आणि यावर्षी 2 इलेक्शन झाल्यामुळे संपूर्ण ज्या तुमच्या इन्स्टॉलमेंट आहे, कारण गव्हर्नमेंटकडे फंड नसते आणि फंड नसल्यामुळे ते पैसे तुम्हाला अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही आहे. परंतु ऑफिसला विचारल्यानंतर मार्चपर्यंत 23-24ची म्हणजे जे लास्ट इयरचे विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांचे पहिली इन्स्टॉलमेंट येऊ शकते, कारण मार्च हा फायनान्शियल इयरचा लास्ट महिना असतो त्यामुळे. तर एक इन्स्टॉलमेंट तुमची 23-24ची म्हणजे मागच्या वर्षीची ही तुमची मार्चपर्यंत येऊ शकते, अशाबद्दलची अपडेट मिळालेली आहे. आणि 24-25 म्हणजे आता जे आपण फॉर्म भरत आहे त्यांचे पैसे कधी येणार, तर जोपर्यंत 23-24चे पैसे येणार नाही तोपर्यंत 24-25चे फॉर्म व्हेरिफिकेशन होईल, परंतु फंड तुम्हाला डिस्बर्स करण्यात येणार नाही आहे. त्यामुळे 23-24ची इन्स्टॉलमेंट मार्चपर्यंत येईल. आणि जे विद्यार्थी आता अर्ज करत आहेत त्यांनी अर्ज करून घ्या, तुमचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, तुम्हाला ही पहिली इन्स्टॉलमेंट येऊ शकते. तर अशाबद्दलची ही एक अपडेट आलेली आहे. तर स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.